मत्तेचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्यातील 13वं वचन थोडस मी तुमच्याशी बोलीन. हालेलुया. मत्ते शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्यातील 13वं वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. दुसरं कोण वाचते? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? हालेलुया. शेजार सांगा तुम्ही पृथ्वीचं मीठ आहे. पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने आणचा? प्रेज द लॉर्ड. आणि लेवीचं पुस्तक आणि त्याचा दुसरा अध्याय 13 वचन. आपण वचन वाचून नंतर तुझ्याशी बोलू. लेवीचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 13 वचन. लेवीय याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 13 वचन. तू करशील ते प्रत्येक अन्नपर्ण मिठाने स्वादिष्ट कर. हालेलुया. तू जे काही करत आहे, जे काही तू देवाशी करत आहे, हालेलुया, जे काही तू देवाला अर्पण देखील करत आहे ते कसं पाहिजे? मिठाने स्वादिष्ट कर. हालेलुया. त्या मिठानं तुझ्यामध्ये बायबल सांगतं पृथ्वीचं मीठ तू आहे. प्रेज द लॉर्ड. मिठानं काय कर? स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नपणात घालण्यास चुकू नको. हालेलुया. तुझ्या सर्व अर्पणासह मीठ पण अर्पिव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत आहे देव काय बोलत आहे? बघा देव काय म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मार्कचं पुस्तक याचा 9वा अध्याय 49 आणि 50 वचन. हे वचन पुस्तक मी तुम्हाला बोलत त्यानंतर आपण या वचनावरती बोलूया. वाचा मार्कचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्यातलं 49 आणि 50 वचन. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. हालेलुया. बायबल सांगतं प्रत्येक मनुष्य अग्नीनं शुद्ध केला जाईल. मीठ चांगला पदार्थ आहे. काय आहे? मीठ बाबांनो हा चांगला पदार्थ आहे. परंतु मिठाचा खारटपणा गेला. परंतु मिठाचा जर खारटपणा निघूनच गेला तो कशाने आणाल? तो कशा प्रकारे त्याला वापस तुम्ही आणू शकता? तुम्ही आपणात मीठ असू द्या. तुम्ही आपल्या स्वतःमध्ये मिठा समान असू द्या. तुमच्यामध्ये मीठ असावं व एकमेकांबरोबर शांतीने राहा. हालेलुया. त्यासाठी तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहावा. 50 पर्यंत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा बरं. रिपीट वाचा पुन्हा एकदा. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. प्रत्येक मनुष्य अग्नीनं शुद्ध केला जाईल. मीठ चांगला पदार्थ आहे. मीठ हा चांगला पदार्थ आहे. परंतु मिठाचा खारटपणा गेला. पण जर मिठाचा जर खारटपणा निघून जर गेला तर त्याला रुची कशाने आणणार? प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकाबरोबर शांतीने राहावा. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं प्रथम तर परमेश्वर म्हणतो बाबांनो तुम्ही काय पृथ्वीचं काय आहे? मीठ आहात. आणि प्रभू येशू म्हणतो तू जर ज्यावेळी देवाकडे येतो, ज्यावेळी देवाकडे अन्नधान्य तू अर्पण करतोस त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरू नकोस. प्रेज द लॉर्ड. बघा परमेश्वर हा प्रत्येकाचा वेगवेगळा, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा आज्ञेनं तो बाप्तिस्मा करणार आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. कशाला करणार आहे? अग्नीद्वारे. प्रेज द लॉर्ड. बघा परमेश्वर म्हणतो तुम्ही पृथ्वीचं मीठ आणि तुमच्यामध्ये मिठाचा खारटपणा पाहिजे. जर तुमच्यातलं जर मीठ निघून गेलं तर त्याचा कशालाच उपयोग नाही. आणि बायबल दुसऱ्या वचनामध्ये सांगतं शेवटी ते उकरण्याला देखील उपयोगी नाही. मनुष्याच्या पायाखाली तोडवलं जाईल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बघा एखादी वस्तू टिकावी, जास्त दिवस टिकावी म्हणून त्याच्यामध्ये मीठ वापरतात बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण परमेश्वर म्हणतो तुझ्यामध्ये काय पाहिजे? मीठ असू दे म्हणतो. तुझ्यातलं मीठ जाता कामा नये म्हणतो परमेश्वर. तुझ्यामध्ये ती चव असायला हवी म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा बायबल सांगतो नोहा माहिती ना बायबल मध्ये? नोहा ज्यावेळेस या पृथ्वीवरती होता. प्रेज द लॉर्ड. आणि नोहाला परमेश्वरनं सांगितलं की जलप्रलय येणार आहे. ही पृथ्वी मी, प्रेज द लॉर्ड, या पृथ्वीवरचं पाप खूप वाढले
आणि देवानं काय केलं, देवानं काही यांना आज्ञा दिली की मी नोहा तुझ्याकडे काही पक्ष्यांना ती पाठवून काही प्राण्यांना पाठवी, तू काय कर, एक होडी तयार कर, एक नाव तयार कर, जहाज तयार कर. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुझ्याकडे काही पाठवीन, पक्षी म्हणा प्राणी म्हणा, ते तुझ्याकडे येतील. प्रेज द लॉर्ड. नोहा हा पृथ्वीचं मीठ होता बरं का. आणि बायबल सांगतं नोहाशिवाय कुणीच नीतिमान नव्हता बरं का. म्हणून परमेश्वराने त्याचं घरानं वाचवलं बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस नोहा त्या जहाजामध्ये निघून गेला त्यावेळेस बायबल सांगतं पृथ्वीवरती जलप्रलय आला बरं का. आणि पूर्ण पृथ्वीवरले सर्व जीवधारी प्राणी आहे, ज्याच्यामुळे नागपुड्यामध्ये श्वास आहे, असा पृथ्वीवर सर्व काही मरून गेलं बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा मला काय बोलायचं आहे, विश्वासी दोन प्रकारचे विश्वासी असतात. किती प्रकारचे? एकामध्ये मिठाचा रुचकरपणा आहे पण एकामध्ये मिठच नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि दोघंही चर्चला आहेत. देव दोघालाही माहित आहे, मलाही माहित आहे, त्यालाही माहित आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाची आज्ञा मी काय पाळत? हालेलुया. आणि तो देवाची आज्ञा पाळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो बाबा तू पृथ्वीचं मीठ आहे, माझी आज्ञा तुझ्यामध्ये असायला हवी म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बघा मला काय म्हणायचं आहे, एक भटकणारा विश्वासी, भटकणारा म्हणजे देवाच्या वचनापासून दूर जाणारा, फक्त देवाचं फक्त नातं, हालेलुया आमेन एवढंच, बायबल वाचतोय, प्रार्थनाही करत आहे. प्रेज द लॉर्ड. चर्चलाही येते, आमेन. पण देवाची आज्ञा अंतकरणामध्ये नाहीये, त्याचे नियम, त्याचे विधी, त्याच्या आज्ञा तो पाळत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा भटकणारा विश्वास आहे. कसला विश्वास आहे? बघा एखादा व्यभिचारी असो, एखादा पापी असो, एखादा चोरी करणारा असो, लबाड बोलणारा असो, परमेश्वर त्याला स्पर्श करतो आणि त्याचं जीवन बदलतं बरं का. पुन्हा त्या मार्गावर तो जात नाहीये. पण एक विश्वासी ज्याला परमेश्वर ठाऊक आहे, ज्यानं देवाची ओळख करून घेतलेली आहे, ज्यानं पिता पुत्र पवित्र बाप्तिस्मा घेतला आहे, आणि तो जर वाईट मार्गाने जात असेल, देवाच्या विरुद्ध वागत असेल, हालेलुया, तर परमेश्वर म्हणतो त्याला रुची तू कशानं आणशील. प्रेज द लॉर्ड. अशा विश्वासाचं तारण होणं खूप महत्वाचं आहे बरं का. आणि बदलणं, प्रेज द लॉर्ड, मुश्किल आहे. प्रेज द लॉर्ड. त्या विश्वासाचा उपयोग कशालाच होत नाही. परमेश्वर म्हणतो उकरड्याला देखील त्याचा उपयोग होणार नाही म्हणतो. कोणत्या विश्वासाचा? जो आपल्यामध्ये मिठाचा रुचकरपणा ठेवत नाही, जो त्याचं वचन आपल्यामध्ये घेत नाही आणि वचनाप्रमाणे आपलं जीवन जगत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा कसलाच उपयोग होणार नाही. कारण परमेश्वर म्हणतो प्रत्येक व्यक्ती आज्ञेनं शुद्ध केला जाईल. हालेलुया. फक्त पास्टरच नाही, याजक नाही, संदेष्टा नाही, सेवक नाही, प्रत्येक व्यक्ती, हालेलुया, तो परमेश्वर म्हणतो आज्ञा शुद्ध केला जाईल. हालेलुया. योहान जंगलामध्ये होता. कुठं होता? जंगलामध्ये होता. जंगलामध्ये प्रचार तो करत होता. प्रेज द लॉर्ड. कुठं करत होता? जंगलामध्ये. आणि कपडे कसले वापरत होतो? वाचले बायबल मध्ये आहे का नाही? बायबल वाचले ना. नोहा कोणती कपडे घालत होता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उंटाची वस्त्र, उंटाच्या कातडीचे कपडे त्याला परमेश्वर घातले होते. तो जंगलात राहत होता आणि टेडी आणि मध तो खात होता. टोळ, आता टोळ म्हणजे ते म्हणतात ते तसले टोळ नाही बरोबर, ते खाण्याचा एक प्रकार होता, ते तो खात होता. हालेलुया. आणि मग तो खात होता, जंगलामध्ये तो राहत होता. आणि भीडच्या भीड, लोकच्या लोक त्या योहानकडे शोधत त्याला जात होते. आणि त्या प्रत्येकाला म्हणायचा अरे सापाच्या पिल्लांनो. हालेलुया. कुणी तुम्हाला सावध केलं? कुणी तुम्हाला हुशार केलंय? प्रेज द लॉर्ड. तरी देखील लोक शांतपणे जात होते. बघा एखाद्या विश्वासाला, एखादा सेवक त्याला पाहतो, त्याला काय म्हणतो, अरे ह्याला काहीतरी बोललं गेला राग येईल, हे माझं चर्च सोडून जाईल. प्रेज द लॉर्ड. हा चर्च सोडून गेला की माझं दशमान निघून गेल, माझं दान कोण देणार? हालेलुया. पण तो योहान म्हणत आहे अरे सापाच्या पिल्लांनो तुम्हाला कुणी सावध केलं? प्रेज द लॉर्ड. जो देवाच्या योजनेनुसार चालतो ना, प्रेज द लॉर्ड, ज्याला देवाची ओळख आहे आणि जो देवाच्या नियमाप्रमाणे चालतो, तो कोणत्याच मनुष्याची गय करत नाहीये. जो व्यक्ती देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहे, त्याची आज्ञा पाळत आहे, हालेलुया, त्या व्यक्तीचा सन्मान केला जातो बरं का. प्रेज द लॉर्ड.
अशा व्यक्तीचा सन्मान काय जातो केला जातो. आणि योहान म्हणायचा, बाबांनो मी केवळ पाण्यानं बाप्तिस्मा देत आहे तुम्हाला, तुम्ही पाप कबूल करत आहे, तुमचं पाप तुम्ही सोडून देत आहे, पण जो माझ्या पाठीमागून येत आहे तो तुमचा अग्नीनं बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया, हालेलुया. कशानं बाप्तिस्मा करणार आहे तो तुमचा अग्नीनं बाप्तिस्मा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पायथ्याचा बंद देखील उचलण्याचा मी की सोडण्याचा मी योग्य त्याचा नाही म्हणत होतो योहान. प्रेज द लॉर्ड. तरी देखील योहान काय झालं माहिती, योहान काय म्हटलं माहिती, शिष्याला पाठवलं आणि त्या योहानानं साक्ष दिली, ज्या परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं की ज्या कोणावरती पवित्र आत्मा उतरल तो व्यक्ती अग्नीनं बाप्तिस्मा करणार आहे. आणि योहानानं साक्ष दिली, प्रेज द लॉर्ड, की ज्याचा मी बाप्तिस्मा केला त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरता आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र परमप्रिय आहे. हालेलुया. त्या योहानानं साक्ष दिली. आणि योहान पुढल्या वचनामध्ये म्हणत आहे, काय म्हणत आहे, त्या शिष्याला पाठवलं आणि म्हटलं जावा गुरुदेवांना विचारा जाऊन, येणारे तुम्हीच आहेत की आम्ही दुसऱ्याची वाट बघावी. हालेलुया. तू काय करत आहे, टोमणा मारत आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण त्याला बंदी खाल्या शाळेत टाकलं होतं, त्याच्यावर जुलूम होत होते आणि तो मला माझ्यावर त्रास व्हायला लागलाय, म्हणजे तुम्हीच आहात मला सोडवणार आहे की नाहीये. परमेश्वर कधीच वचनाच्या बाहेर काम करत नाही बरं का. त्याला ज्या कार्यासाठी देवाने निवडलं होतं, प्रेज द लॉर्ड, आणि त्याला ठाऊक होतं की मला कोणत्या कामासाठी परमेश्वरने निवडले. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर म्हणतो प्रत्येक व्यक्ती अग्नीने त्याचा बाप्तिस्मा केला जाईल. कशाला केला जाईल? आता काही लोकांना आवडतं नाही बाबा असंच तुम्ही फक्त बोला, मला बाकीचं काही तुम्ही बोलू नका. प्रेज द लॉर्ड. काही सेवक असे आहेत बाबा, मी पाहिलेत, अजून माझ्या संपर्कामध्ये बी आहेत. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना ओळखतो. हालेलुया. असे काही सेवक आहेत ते देवाच्या वचनाचं फक्त ढोंग करत आहेत. काही विश्वास बी आहेत. प्रेज द लॉर्ड. फक्त हालेलुया मी काय म्हटलं आमेन म्हणत आहेत, चर्चला येत आहेत. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या नियमामध्ये नाहीत बरं का, देवाच्या वचनामध्ये नाहीत. प्रेज द लॉर्ड. असे काही सेवकी आहेत जे व्यभिचार करत आहेत आणि वेदीवर उभा राहून देवाची महिमाही करत आहेत. प्रेज द लॉर्ड. पापी करून येत आहेत आणि देवाची काय करत आहेत, महिमाही करत आहेत. प्रेज द लॉर्ड. व्यसनी करून येत आहेत आणि देवासाठी महिमाही करत आहेत. हालेलुया म्हणत आहेत. हालेलुया. अशांना परमेश्वर ओळखत नाही, अशा विश्वासूला देखील परमेश्वर ओळखत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो बाबा तुझा मिठाचा खारपणा तू जाऊ दिलाय, तो जाऊ देऊ नको, तुझ्यामध्ये तो खारपणा असायला हवा. ज्यावेळेस तू यत्न करतो परमेश्वर म्हणतो त्याच्यामध्ये मीठ टाकायला तू विसरू नकोस. ते मिठानं रुचकरपणा येतो म्हणतो परमेश्वर. तू पृथ्वीचं मीठ आहे म्हणतो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. काही सेवक असेही झालेत बरं का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशासाठी झाले सेवक माहिती, काही लोक सेवक, आणि परमेश्वर त्यांना काय म्हणतो माहिती आहे का, वाचा रोमकराचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. रोमकराचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि त्यातील 18वं वचन. की काही सेवक अशासाठी आले की मला कोणीतरी नाव जावं, माझं काहीतरी महत्व वाढावं. प्रभू त्यासाठी काय बोलत आहे बघा. अरे बाबा असे जे लोक जे आहेत ते देवाचे फक्त नाव घेत आहेत किंवा विश्वासी का असं ना फक्त हालेलुया म्हणत आहेत की मला फक्त आशीर्वादच मिळावा त्यासाठी मी देवाकडे येते, मला देवाच्या आज्ञेचं मला काही देणं घेणं नाहीये. अशी लोक आहेत. अशा लोकांसाठी परमेश्वर बोलत आहे. काय बोलत आहे? कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत. आपला जो देव आहे, जो प्रभू ख्रिस्त आहे त्याची सेवा ते करत नाहीत बाबांनो, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. हालेलुया. आणि कशा सेवा करत आहेत? फक्त आपल्या पोटाची सेवा ते करत आहेत म्हणतो परमेश्वर. अशांना परमेश्वर तुम्ही पाठवलेलं नाहीये. हालेलुया. अशांना मी निवडलेलं नाहीये म्हणतो परमेश्वर. पण तरी देखील लोक हिमतीनं डेअरिंग करून ते करत आहेत आणि स्वतःचा नाश करून घेत आहेत. प्रेज द लॉर्ड. ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीयेत तर काय करत आहेत? तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या बाबड्यांची अंत करणे भुलवतात. म्हणजे तू कसा का असं ना, तू पाप जरी करत आहे तरी तू चांगलाच आहे. तू व्यभिचार जरी करत आहे, तू चोरी करत आहे, तू लबाड वागत आहे तरी तू चांगलाच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्या ठिकाणी योहान म्हणतात सापाच्या पिल्लांनो कोणी तुम्हाला सावध केले? हालेलुया.
कुठला व्यक्ती जाईल अशा चर्चमध्ये? जो व्यक्ती डायरेक्ट त्यांना बोलतो, अरे सापाच्या पिल्ला, कुणी तुला सावध केलं, तू माझ्याकडे आलायस. योग्य असं देवाला काय करतो? समर्पण कर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जो तुझा देव आहे त्याचे विधी आणि त्याचे नियम याचं आचरण कर, याचं आचरण कर आणि त्या वचनाप्रमाणे चाल, तर तुझं जीवन बदलल म्हणतो. हालेलुया. शेजारचं का आजचं वचन आपल्यासाठी आहे. हालेलुया. पण लोकांना कसं आहे, फक्त आपल्या कानाचे फक्त खाट जिरव अशी वचनं बोला, मला बाकीचं काय सांगू नका. देवाच्या आज्ञा, देवाचे विधी, देवाचे नियम याचं मला काही देणं नाही. पण तो परमेश्वर यहोशूआला देखील म्हणतो, बाबांनो यहोशूआ, मी मोशेवर होतो ना तसा मी तुझ्या बरोबर देखील राहील, पण माझ्या वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे कधीच तू वळू नको. माझी आज्ञा, माझे विधी, माझे नियम अंतःकरणात तुझ्या राहू दे, ते सतत तू पाळ आणि त्याप्रमाणे चाल, तर मी खरंच तुझ्या बरोबर आहे म्हणतो. हालेलुया. तो परमेश्वर ज्या देवाची आपण स्तुती आणि आराधना करतो ना, तो खूप पवित्र परमेश्वर आहे बरं. पण लोकांनी त्याला कसा घेतलाय? हलक्यामध्ये घेतलंय. हालेलुया. अशा लोकांची तो गाय करणार म्हणतो, अग्नीनं तुझी परीक्षा केली जाईल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. कशाने केली जाईल? वाचा बरं पुन्हा तेच वचन 49:9 मार्क 49:9 मधले 49 आणि 50. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. प्रत्येक व्यक्ती अग्नीने शुद्ध केला जाईल. की तो कसा वागत आहे, तो कशा प्रकारे राहत आहे, तो परमेश्वर ओळखत आहे, तो हालेलुया म्हणत आहे, तो आमेन म्हणत आहे, पण तो खरंच देवाच्या वचनात आहे का, म्हणून त्याची पारख केली जाईल म्हणतो परमेश्वर. हालेलुया. अग्नीने शुद्ध केला जाईल म्हणतो परमेश्वर. बायबल सांगतो कुणाला मजुरी मिळेल. प्रेज द लॉर्ड. कोण टिकल? बायबल सांगतो जे भुसा आहे ना तो जळून जाईल बरं का. हालेलुया. भुसा काय होईल? जळून जाईल म्हणतो परमेश्वर. बायबल सांगतो स्वर्गदूत येतील. मार्कचं पुस्तक याचा मत्तेचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातलं 49 वचन सांगतं. मत्ते 13:49. मत्ते 13:49. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन स्वर्गदूत येतील बाबांनो. आमचे नीतिमान आहेत, जे विश्वासू आहेत, जे वचनाचं पालन करत आहेत, वचनाप्रमाणे राहत आहेत, परमेश्वराच्या विधी आणि नियमाप्रमाणे राहत आहेत, अशा लोकातून दुष्टास वेगळे करतील. हालेलुया. आणि जे दुष्ट आहेत ना, जे फक्त विश्वासाचं ढोंग केले, अशा लोकांना ते वेगळं करतील बरं का. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर बायबल सांगतो तुमचा देव हा भयानक देव आहे. बायबल सांगतो कसला देव आहे? कारण स्तोत्र संहिता 97:3 सांगतं. बघा काय सांगत आहे. स्तोत्र संहिता 97:3 सांगतं. स्तोत्र संहिता याचं 97 अध्याय आणि त्यातलं 3रं वचन सांगतं. त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सोबतीचे शत्रू जाळून टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो जो तुमचा परमेश्वर आहे ना बाबांनो, त्याच्या पुढे अग्नी चालत राहतो आणि जे शत्रू आहेत हालेलुया ते जळून जातात बरं का. तुमच्या परमेश्वर पुढे प्रथमतः अग्नी चालतो. असा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्या पवित्र परमेश्वराची आपण स्तुती करतोय, त्या देवाची आपण महिमा करतोय. म्हणून तो म्हणतो तू पृथ्वीचं मीठ आहेस बाबा, तुझ्यातला मिठाचा खारटपणा तू जाऊ देऊ नकोस म्हणतो परमेश्वर. एकदा जर तुझा खारटपणा निघून गेला हालेलुया, त्याला कशानं रुची तू आणशील, ते उकरण्याला देखील उपयोगी नाही म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती देवाच्या विधीप्रमाणे नियमाप्रमाणे चालतो अशा लोकांचा परमेश्वर आदर करतो, सन्मान करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्रामाला म्हटला, अब्रामा मी तुला खरंच आशीर्वादित करीन. इसाकला म्हणला, इसाका मी तुला आशीर्वादित करेन. याकोबाला म्हणला, इस्रायलला म्हणला, परमेश्वर म्हणला मी तुला खरंच आशीर्वादित करेन, कारण मी सर्व सामर्थी परमेश्वर आहे, मला कोणतीच गोष्ट अशक्य नाही म्हणतो तो परमेश्वर.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोबाला म्हणला तसा तुझा बाप इसाक, हालेलुया, आणि अब्राम माझ्या विधीप्रमाणे नियमाप्रमाणे चाललेत, नियमाप्रमाणे चाललेत, तसा तूही चाल म्हटला परमेश्वर. तर मी खरंच तुला आशीर्वादित करीन म्हटला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मग मनुष्य आज एवढी प्रार्थना करतो की माझ्या साक्ष का माझ्या जीवनात घडत नाही. हालेलुया. मी देवाला हाक मारत आहे, मी वचन घेऊन मी प्रार्थना करत आहे, मग मला का आशीर्वाद प्राप्त होत नाही. मी जी योजना करतोय ते मग मला काय मिळत नाहीये. हालेलुया. मला काय बोला समजत आहे. तुम्ही जे देवाला प्रार्थना करत आहात, हालेलुया, मग हे मला का प्राप्त होत नाहीये. आमेन. प्रेज द लॉर्ड. कधीतरी विचार केला पाहिजे की खरंच मी ज्या देवाकडे आलोय त्या देवाची विधी, आज्ञा आणि नियम हा मी पाळत आहे का. प्रेज द लॉर्ड. खरंच त्याच्या नियमामध्ये मी आहे का. कारण बायबल सुद्धा परमेश्वर आपल्या भक्तांना लागणारी गरज झोपेची पुरवतो बरं. हालेलुया. हालेलुया. कशी पुरवतो. झोपेची पुरवतो. तो परमेश्वर काय म्हणतो माहितीये का. कर्ज कोण कोण काढतं. कर्ज कोण कोण काढतं. खरं बोलायचं, काढताय का कर्ज. आता एक कर्ज आहे का. हात वर करा कोणाकडे कर्ज आहे त्यांना. त्यासाठी स्पेशल प्रार्थना करणार आहे आपण आज. हालेलुया. आता काढलेलं आहे कर्ज. आता सध्या चालू कोणाकोणाकडे आहे बघा. अनुवादचं पुस्तक 15वा अध्याय 6 वचन वाचूया. तर परमेश्वर त्यासाठी काय बोलतो बघा. अनुवादचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्यातील 6 वचन. अनुवादचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्यातील 6 वचन. कारण तुझा देव बघा, परमेश्वर लक्ष द्या बाबांनो. तुमचा जो देव आहे, जो परमेश्वर आहे, जो यहोवा राफा आहे, यहोवा शालोम आहे, जो तुमचा पवित्र परमेश्वर आहे ना, तुला दिलेल्या वचनानुसार तुला जे वचन देत आहे देव की मी तुला आशीर्वादित करीन, हे जे तुला वचन देत आहे तो काय बोलत आहे. तुझ्या अभिष्ट करीन. मी तुझं काय करीन. तुला फलद्रूप करीन. मी तुला आशीर्वादित करीन. तू बहुत राष्ट्रास कर्ज देशील. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर. तू कितीतरी जातींना, कितीतरी राष्ट्रांना, अनेक कुळांना तू काय करशील. काय देशील. तू कर्ज देशील. पण तू कर्ज काढणार नाही. पण तू कधी कर्ज काढणार नाही. आता. हालेलुया. पण मला कर्जच काढतोय. प्रेज द लॉर्ड. का बरं. मी खरं त्याच्या वचनामध्ये आहे का. तो आपल्या भक्तांना लागणारी गरज झोपेची पुरवतो म्हणलं ना मी. तो म्हणत आहे तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील पण तू कधीच कुणाकुणा कर्ज काढणार नाही. आम्ही तुझा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचंय. जर मी त्याच्या वचनात आहे, त्याच्या नियमामध्ये मी आहे, प्रेज द लॉर्ड, तर देव ती वेळच आणणार नाही बाबा. म्हणून तपासलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की खरंच मी नियमात आहे का. मी वचनामध्ये चालत आहे का. प्रेज द लॉर्ड. समजत आहे मला काय बोलायचं. बघा खूप दिवसापूर्वी एक मेसेज घेतला होता मी. युट्यूबला बी आहे, तुम्ही जर गेलं युट्यूबला तुम्हाला समजत. एक मेसेज घेतला होता काय की एका सेवकाने एका घरामध्ये सभा चालू होती आणि सभा चालू असताना एक व्यक्ती तो प्रार्थना करण्यासाठी तो व्यक्ती आला. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती काय करत होता माहितीये का. आपले ते खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो आपल्या सायकल घेऊन आपला कात्या, साबण, तो असल्या प्रकारचे तो विकायचा. प्रेज द लॉर्ड.